महोदय, फक्त हे खरात प्रकरणच नाही तर अनेक चित्र विचित्र घटना या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात ज्या घडत आहेत त्या अतिशय विदारक आहेत. तुमचे आमदार, खासदार, मंत्री किंवा इतर पक्षातील देखील अनेकांची तोंड अक्षरशः पिसाट होऊन सुसाट सुटली आहेत. लक्षात घ्या, कोण कशात गुंतला आहे हे काही कळायला मार्ग नाही सामान्य नागरिकांना. ते काय बोलतायत, कोणत्या पद्धतीच्या टीका एक दुसऱ्यांवर करतायत, ते जनप्रतिनिधी आहेत की टपरीवरचे टपोरी हे समजायला मार्ग नाही. प्रवक्ते प्रजापती आणि आमदार सभापती असल्यासारखे का वागतायत? अतिशय विचित्र हे चित्र आहे. कुणालाच कुणाचा आदर नाही, काही कशाचा थांगपत्ता नाही, इब्रतीचा काही पदर नाही. जे चाललं आहे ते अतिशय गंभीर आहे. आणि हे घडत असताना आपण एक हेडमास्टर म्हणून, एक मुख्य म्हणून काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे अशी महाराष्ट्राची माफक अपेक्षा आहे. एकट्या संजय राऊतांना बोलून फायदा होणार नाही. इतरही अनेक जण आहेत. खोदून काढले तर सर्वच पक्षात आहेत हे लक्षात घ्या. सर्वच पक्षात असे धर्मवीर कर्मवीर दिसतील तुम्हाला. ते कोकणातले कोकिड काही भलतेच सूर लावत असतात नेहमीच, तुम्ही ऐकत असाल. मग उत्तर देताना अनेक जण त्याहून सुरस कथा त्यांच्या बाहेर आणतात. कुणाच्या झोपण्याचे, कुणाच्या बसण्याचे, कुणाच्या खेळण्याचे, कुणाच्या सिगारेट ओढण्याचे, कुणाच्या काही करण्याचे प्रायव्हेट फोटो व्हिडिओ बाहेर येतात. ते कसे येतात आणि महाराष्ट्राचं ते व्हिडिओ मनोरंजन करतात. परंतु हे क्षणाचं मनोरंजन उद्याच्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यावर विरजन घालणार आहे हे लक्षात घ्या. महोदय, इकडे शेतकरी हवालदिल आहेत, अतिशय अडचणीत आहेत. सरकारी कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आपल्या ऑफिसांमध्ये कामं करतायत. अनेक कार्यालयात पुरेसे कर्मचारी नाहीत. संस्थांच्या शाळा किंवा ग्रामीण भागातील सरकारी शाळांना घरघर लागली आहे. सामान्य माणसांना पैसा मुबलक मिळत नाही. मिळाला तर तो पैसा टिकत नाही, कारण महागाईवर कुणाचंच नियंत्रण दिसत नाही. अन्यायावर कुणी वाचा फोडत नाही, आणि कुणी वाचा फोडली तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता, पोलीस पाठवता, मोर्चे दडपून टाकता, उपोषण मोडून काढता, निवेदनं दाबून टाकता. असं अनेकांचं मत आम्ही सोशल मीडियावर दररोज ऐकतो, दररोज बघतो. तुमच्या त्या पोलिसांची मनमर्जी, आमदार खुदगर्जी, बाबा फर्जी, हे सगळं काही नुसतं गोंधळ माजलाय जिकडे तिकडे. महोदय, हे काय सुरू आहे या महाराष्ट्रात समजायला मार्ग नाही. अजित पवार कसे गेले विचारू नका. रिक्त जागा केव्हा तुम्ही भरणार हे विचारू नका. महाराजांचा पुतळा का पडला ते बोलू नका. अनेक भागात नव्या सिमेंट रस्त्यांना वर्षभरात भेगा पडल्या, त्या भेगा का पडल्या हा प्रश्न करू नका. 5 किलो धान्य, लाडकी बहीण, चुलत बहीण, सख्खी बहीण, पक्का भाऊ अशा सर्व आदरणीय पीएमसीएमच्या फुकट्या योजना या लोकांना आता नकट्या वाटायला लागल्या आहेत हे लक्षात घ्या.